तर नमस्कार मंडळी, मी आपला वैभव. या ठिकाणी काल आपला ब्लॉग नव्हता आला, त्यामुळे ना आपल्याला बऱ्याच जणांनी विचारलं ब्लॉग का नाही आला का नाही आला, पण त्याच्या मागचं काहीतरी कारणच वेगळं होतं. त्यामुळे आज काढला आहे. तर सकाळीच लवकर उठून दादाला म्हणलं दुकानावरती सोडू. मग दुकानावरती आलो, मस्तपैकी दुकान उघडलं तरी काहीतरी वातावरण असं बेकार झालं होतं. तर मग आल्यासरची मग मस्तपैकी कम्प्युटर वगैरे चालू केला. सगळं चालू झाल्यानंतर मग दादा पण आपला इथंच थांबला होता, गप्पा मारत होता. सकाळची वेळ होती, मस्त वाटत होतं, त्यामुळे तो पण इथंच थांबला होता. पहिल्यांदा पटक्यास राजकडे गेलो, चेहरा वेहरा बघितला. नंतर राजाचा आपल्याकडे आला, हातबीत मिळवला, काय करतोय विचारून झालं. त्यानंतर मग हे बिग असले बेकार आले होते ना, काही करमतच नव्हतं. मग राजकडे गेलो तर राज म्हणला आपल्याकडे केळी आहेत, 2 केळी राहिलेली, आपण केळी खात बसू. तर मग काय मस्तपैकी केळी बिळी खाल्ली. त्यानंतर मित्रपरिवारांकडे गेलो, जेवणाचा निर्णय घ्यायला. तर तिथे एकदम निवांत कामं चालली होती. आपल्याला लवकर जेवायचं होतं. तर आपल्याला लवकर जेवण करण्याचं मागचं कारण असं होतं की आपल्याला उरुळीला जायचं होतं. आपलं उरुळीला एक छोटंसं काम होतं, त्यामुळं जाताना आपल्या अष्टापूरच्या पुलावरनं गेलो तर तिथं ना पाणी वाढलेलं दिसलं, आणि पाणी एवढं वाढलं होतं की डायरेक्ट मशीन भूमीतच घुसलं होतं. पावसामुळे हे पाणी जास्तच वाढलं होतं. तर आपण उरुळीला जाताना राजला सोबत नेला होता. मग काय आपलं उरुळीचं काम बिम झालं का निघालो घरी. तर येताना ढगाळ वातावरण होतं, आणि असलं ऊन पण नसल्यामुळे असलं भारी वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं फिरायला. तर आम्ही एवढ्यातच आपल्या अष्टापूर ते उरुळीतच पूर्ण फिरण्याचा आनंद घेतला. वातावरण पण आपल्या गावचं इतकं एक नंबर होतं. उरुळीत गर्दी असल्यामुळं आपल्याला काही तिकडे व्हिडिओ काढायलाच मिळाला नाही. मग म्हणलं आपलं गावाकडलं एकदम शांत वातावरण तरी दाखवावं. दुकानावरती येता करता खूप वेळ झाला होता, आणि दुकानावरती आलेले कंटाळ पण येत होता. त्यामुळं मग काही चहा प्यायचा प्लॅन केला. मग चहा प्यायचा प्लॅन केला, मग सगळा अख्खा मित्रपरिवार उचलला आणि चाई पाई चहाच्या दुकानाच्या दिशेने निघालो. तर तिथे गेलो, मस्तपैकी चहा वगैरे प्याला, थोडी मज्जा मस्ती केली. त्यानंतर परत आपल्या दुकानावरती आलो माघारी. एवढं सगळं झाल्यानंतर मग आपण दुकान बंद करून टाकलं. तर तुम्हाला आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आपले असेच व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.